रातोरात श्रीमंत होण्याचा फंडा म्हणून राजकारणातलं करिअर अनेक जण निवडतात। गॉगल वगैरे घातलेले 4-2 कार्यकर्ते, आलिशान कार आणि लोकांचा गराडा अशी भुरळ अनेकांना पडते। मात्र राजकारणात अपयश आलं की राजाचा रंग कसा होतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके। राजकारणापायी कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले। पाहुयात राजकारणाच्या नादात या संपूर्ण आपलं अस्तित्व गमावून बसलेल्या माणसाची ही गोष्ट। ज्यांनी कार्यकर्त्यांना मोफत मोटारसायकली वाटल्या, ज्यांनी 4 चाकी भेट म्हणून दिल्या, ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणं वाटलं, त्याच महादेव ताटकेंवर आज उपासमारीची वेळ आलीये। कुणी 50-100 रुपये दिले तर एक वेळचं पोट भरतं, एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर ओढावलीये। वाशिमच्या मंगरुळपीरचे महादेव ताटके रोजगाराच्या शोधात मुंबईला गेले। लाखो नाही तर करोड रुपयाची कमाई करून त्यांनी आपलं नाव मोठं केलं। गरिबीची जाण असणारे महादेव ताटकेंनी समाजसेवा करण्याचा विचार आला आणि मुंबई सोडून परत गावी आले। समाजकारण करताना राजकारणाचा विचार आला आणि तिथंच त्यांचा उलट प्रवास सुरू झाला। ताटकेंच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर 2009 साली विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला। कार्यकर्त्यांना 75 मोटारसायकल त्यावेळी त्यांनी भेट दिल्या। टाटा कंपनीची 3 4-चाकी वाहनही भेट दिली। खतं, बी बियाणं, साड्या चोळी वाटप केलं। वर्तमानपत्रातून त्यांच्या पान भरून जाहिराती येऊ लागल्या। मात्र 2009च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने ताटकेंना हातचा पैसा गमवावा लागला। मी माझा कधी आयुष्यामध्ये स्वतः विचार कधीच नाही केला। मी लोकांचा विचार केला, गरिबाचा विचार केला, कारण गरिबी मी जवळून बघितली। कमीत कमी साहेब मी त्या टायमाला इलेक्शनमध्ये माझे 2 करोड रुपये गेले विधानसभेला। हे सामाजिक काम करायला त्याचे 2-4 करोड रुपये गेले। अहो माझ्याकडे 10 करोड रुपये कॅश होती साहेब त्या टायमाला। आज 10 रुपये पण नाही। तर आजची अशी माझी परिस्थिती आहे। मुंबईचं घर विकास काम पडला, मुंबईचं ऑफिस घर सगळं विकास काम पडलं आणि आजचं पण घरी विकू लागलो मी। आता माझ्यावर कर्ज आहे लोकांचं। दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ताटकेंची ओळख, मात्र राजकारणात त्यांनी मोठा खर्च केला। हातचे सगळे पैसे संपले, कार्यकर्ते दुरावले। ज्या वेळेस त्यांना मदतीची गरज होती त्यावेळेस त्यांच्याकडे अनेकांनी पाठ फिरवली। त्यावेळेस भरपूर पैसा होता। त्यावेळेस सर्व लोक त्यांच्या आजूबाजूनं म्हणजे जबरदस्त गर्दी राहायची। नेहमी त्यांच्या आजूबाजून लोक राहायचे। पण जसं त्यांचा पैसा कमी झाला तसं लोक त्यांना सोडत चालले गेले। त्यानंतर आज त्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे की त्यांना त्यांचं घर चालवणंही कठीण झालेलं आहे। कालपर्यंत ज्यांनी इतरांना मदतीचा हात दिला ते आता मदतीची आस लावून बसले। ज्यांनी माणुसकीचा धर्म पाळला, माणुसकीचा धागा विणला, त्याच ताटकेंना माणुसकीचं दर्शन घडणार का? ताटकेंच्या मदतीसाठी कुणी पुढे येणार का असाच प्रश्न ताटकेंच्या नजरेतून दिसतोय। आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी, आपल्या कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी लाखो करोडोंचा खर्च केला त्यांच्यावर आज अनवाणी चालण्याची वेळ आली आहे। एकेकाळी नेते मंडळींच्या गराड्यात असणारे ताटके आता मात्र एकाकी पडल्यात। एकेकाळी कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरणाऱ्या ताटकेंवर आता मात्र फाटके कपडे घालून फिरण्याची वेळ आली आहे। त्याला कारण ठरलीये ती राजकारणाची वाट। ही वाट धरली नसती तर कदाचित आज ताटकेंचे दिवस काही वेगळे असते। युवा पिढीनं हे सांगणार की बाबा राजकारण तर करू नका, तुम्ही करा पण तेवढंच पुरा। पण तुम्ही जर सामाजिक काम राजकारण करत असताना तुम्ही व्यवसायामध्ये उतरा, व्यवसाय करा। तुम्ही व्यवसायामध्ये काही चांगलं होईल, कारण राजकारणामध्ये काही पडलं नाही। कारण तुमच्या समोर जागती मूर्ती आहे महादेव ताटके। त्यांनी तो काय होता ना, आज तो काय झाला। आजच्या तारखेला त्याच्यासोबत किती लोक होते ना, आज त्याच्याकडे कोणीच नाही आहे। म्हणून माझी युवा पिढी हे विनंती आहे की बाबा तुम्ही शिक्षणावर जास्त जोर द्या, तुमच्या परिवारावर जोर द्या, व्यवसायामध्ये वळा। हेच माझी सगळ्या नवीन पिढीला ही विनंती आहे। मनोज जयस्वालसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, वाशिम।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.